यानंतर मी सरांना विनंती करतो की आजचा जो आपला मुख्य कार्यक्रम आहे, महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना इथे आलेले सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते प्रश्न विचारणार आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण पुन्हा एकदा विनंती करतो की आपण लिहून या ठिकाणी पाठवायचे कार्यकर्त्यांकडे. हे प्रश्न महाराव सर या सर्वांना विचारणार आहेत. मी महाराव सरांना विनंती करतो की त्यांनी या प्रकट मुलाखत किंवा प्रश्नोत्तराला सुरुवात करावी. धन्यवाद सर. हॅलो. सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांच्या वतीने आणि आपल्या परवानगीने यांचे सर्वांचे कार्यकर्त्यांचे कार्यकर्ते असलेले आमदार रोहित पवार यांना विनंती करतो, सीट रिकामी आहे, बसून घ्या. नाही नाही नाही, इथे लोकांना दिसेल, मी दिसलो पाहिजे नव्हता. धन्यवाद. बरोबर आहे ना निर्णय? हे इथे नाही पोचले तर पंचायत होईल, मी तिथे सर केलं. आदरणीय पवार साहेब, देशाचे नेते, त्याचप्रमाणे आमचे पत्रकार मित्र, त्याचप्रमाणे शिवसेनेचे खासदार नेते, आणखीन खास टीव्ही स्टार आमचे संजय राऊत, सचिन सावंत, तर त्यांनी योग्य प्रकारे उत्तर दिलं. पीएम ऑफिस मधनं सकाळी फक्त कार्यक्रम निघतो, तो कार्यक्रम महाराष्ट्रात नाही देशापुरता खलास करण्याचं काम संजय राऊत करतात. शरद पवारांची थोरवी काय सांगायची, मी 35 वर्ष तर त्यांना ओळखतो, त्याच्यापेक्षा ते जास्त मला ओळखतात. त्यामुळे प्रश्न विचारणं मला खूप अवघड आहे. जे परिस्थितीला शरण जातात त्यांना लहान म्हणतात, जे परिस्थितीवरती मात करतात त्याला महान म्हणतात, आणि जो परिस्थिती बदलून टाकतो त्याला म्हणतात भगवान. साहेब, आमच्यासाठी दुसरे देवाची काही गरज नाहीये. तुम्ही महादेवाचे सुद्धा महादेव आहे. साहेब, अडीच वर्ष झाली महाविकास आघाडीला. हे 2.5 वर्ष कसे वाटतात तुम्हाला? सुरुवातीला मला इथून सांगायला आले की माझी लहान अवघड आहे, त्याच्यामुळे फक्त समोर बघू शकतो. आता इकडे वाचायचा, इकडे वाचायचा. आता जो प्रश्न विचारला तो समान कार्यक्रमावर विविध विचाराचे लोक एकत्र आल्याच्या नंतर सामान्य माणसाला काही पर्याय देऊ शकतात याचा लोकांचा फारसा विश्वास नव्हता. गेल्या 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडी की ज्याच्यामध्ये काही प्रश्नावर वैचारिक भिन्नता असताना सुद्धा राज्याच्या भल्यासाठी एकत्र याचा निर्णय घेऊन जे काही पावले टाकतायत, माझ्या मते ही आघाडी योग्य रस्त्यावर आहे. अनेक जणांनी वरिष्ठ वर्तवली होती. कुणी म्हणत होते 15 दिवस, कुणी 1 महिन्याचं, कुणी सांगत होतं की 3 महिने सरकार चालेल, कुणी सांगत असेल की 6 महिने सरकार चालते. आता 2.5 वर्ष झाली, त्यानंतर ज्योती सांगायचं काम काही लोकांनी बंद केलंय. ही जमेची बाजू आहे, एवढं सांगतो. साहेब, आता अलीकडे 40 आणि सगळं प्रकरण झालं तर तुम्ही ब्रजभूषण सिंग जे आहेत तिकडचे, त्यांना सुद्धा तुम्हीच मॅनेज केलं होतं असं म्हटलं जातं. पण तुम्ही ऐका, पुढचा प्रश्न महत्वाचा आहे. तुम्ही पावसाला सुद्धा मॅनेज केलं होतं का? एक महाराष्ट्रात असा होता की लातूरला भूकंप झाला तर सगळं भूकंप झाला असं म्हणणारे लोक होते. हा त्याचा स्वतः आहे. पण तुम्ही ज्यांचं नाव घेतलं ते दरअसल पार्लमेंटचे सभासद आहेत. एक दुसरी गोष्ट, मी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचा गेले 30 वर्ष मी अध्यक्ष आहे. आणि हे अध्यक्ष असताना
राष्ट्रीय संघटनेचं काम विरोधी उसण खातात. आम्हाला लोकांना तिथे लक्ष द्यायला वेळ नाही आणि ते दिल्लीमध्ये असतात, त्यामुळं ते या कामात लक्ष घालतात. त्यांची काही मतं आहेत, त्यांची काही विचारधारा आहेत, पण आम्ही खेळाच्या क्षेत्रामध्ये ते आणत नाही. आणि त्यांनी जी काही मतं मांडली ती मतं त्यांची वैयक्तिक मतं होती. त्यांना कोणी मॅनेज केलं हे डोक्यात न काढा. विरोधी हा कुणी मॅनेज करू शकेल अशी व्यक्ती नाही. राऊत साहेब, जर 2.5 वर्षाची तुमचा आग्रह होता तो जर भाजपने मान्य केला असता, तुमचा 2.5 वर्षाचा जो आग्रह होता तो भाजपने मान्य केला असता तर एवढ्यात 2.5 वर्ष संपली असती. आणखी आता तुमची 2.5 वर्ष पुढची सुरू झाली, आता कसं वाटतंय? लक्षात घ्या, 2.5 वर्षापूर्वी ऐकायला येत आहे काय? येणार. 2.5 वर्षापूर्वीच साधारण जेव्हा हे सगळी आमची देवाणघेवाण आमच्या लोकांची सुरू होती, तेव्हाच माझ्या डोक्यात सुरू होतं की हे काय शब्दाला जागणारे लोक नाही. आणि मी साहेबांशी नेहमी माझी चर्चा व्हायची, काहीतरी बदल महाराष्ट्रात व्हायला हवा आणि महाराष्ट्रात बदल करण्याचं सामर्थ्य जर कोणामध्ये असेल त्यावेळेला आम्ही पाहतो तर अर्थात पवार साहेब. या निकालाच्या आधीच्या मी सांगतो, याचा अर्थ भारतीय जनता पक्षाला आम्ही फसवायला निघालो होतो वगैरे आता बोलतो तसं काही नाही. पण त्यांची जी वृत्ती होती पहिल्यापासून त्याचा मी फार मोठा अभ्यास, हे काय करू शकतो, ते काय करणार हे मी आताही सांगू शकतो. आणि 2.5 वर्ष वगैरे सोडून द्या, दिलेला शब्द पाळला असता की नाही ही तुळा शंका. तो पाळला नाही, त्याच्यामुळे शिवसेना सुद्धा या महाराष्ट्रामध्ये एक वेगळी भूमिका घेऊ शकते आणि शिवसेनेबरोबर इतर सुद्धा प्रमुख पक्ष येऊन या राज्याला एक वेगळं दिशा आणि नेतृत्व देऊ शकतात. ही जेव्हा दाखवण्याची संधी आहे तर मला असं वाटतं की सगळ्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला. आणि मला अजूनही खात्री वाटते, महाराष्ट्रातला हा प्रयोग असाच चालू राहिला तर देशामध्ये सुद्धा बदल घडवण्याची ताकद आपल्या राज्यात. मगाशी मी कन्याकुमारीला सांगत होतो, महाराष्ट्राने आते जाते राहणार. अरे महाराष्ट्र हे देश को लीडरशिप और दिशा और परिवर्तन का आंधी खरी कर सकतो. महाराष्ट्रात ताकद खूप आहे. तुम्ही पाहिलं का गेल्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रावर इतकी राजकीय संकट विविध माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, पण कोणी वाकलं किंवा झुकलं का नाही. आपण लढतो आहोत, हा लढणारा महाराष्ट्र. त्याच्यामुळे 2.5 वर्षाच्या पुढच्या 2.5 वर्षात सुद्धा सुटून पार पडते आणि त्यानंतरच्या निवडणुका सुद्धा भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षात बसण्याची मानसिक तयारी ठेवावी. राऊत साहेब जे म्हणाले, सचिन सावंत तुम्हाला प्रश्न आहे, त्याला पूरक असं काम तुमच्याकडनं होईल का पुढच्या 2.5 वर्ष? का तुम्ही मध्ये मध्ये अंतर काढतात? असं नाही. पहिली गोष्ट लक्षात घ्या की महाविकास आघाडी स्थापन झाली, देशावरती लोकशाहीच्या संदर्भात आलेलं गंडांतर आहे ते पाहून आलं. आणि जोपर्यंत लोकशाहीवरती ते गंडांतर राहील तोपर्यंत महाविकास आघाडी अभ्यर्थ राहील. एवढं मात्र. पवार साहेब, ज्या पद्धतीने सोशल मीडियाचा वापर होतो आणि ज्यांना तुमचं काम माहिती नाही त्यांना पुढे करणं सतत चालू असतं. ती लहान मुलं असतात, ती आपलीच असतात आणि ती वाटेल ते त्यांची रिॲक्शन देत असतात. अशा वेळी तुम्हाला तुमच्या मनामध्ये काय येतं? कारण तुम्ही मोठमोठ्या नेत्यांबरोबर काम केलेले, एस.एन. जोशी असतील, डांगे असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, आणि त्यांनी जे त्यांचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने तयार केले आणि आता ज्या पद्धतीने कार्यकर्ते म्हणजे स्पष्ट सांगायचं 40 पैसेवाले, तर त्याच्यामध्ये फरक काय वाटतो तुम्हाला? सर की तुम्ही सोशल मीडिया त्याच्यात 2 भाग दिसतात. एक वर्ग असा आहे
जो राज्य, राष्ट्र आणि समाज या तिघांच्या संबंधीची ज्यांच्या मनात अतीव आस्था आहे तो गांभीर्यानं काही गोष्टी मांडत असतो, त्याची नोंद घ्यावी लागते आणि घेणं गरजेचं आहे. दुसरा एक वर्ग आहे की ज्यांना मॅन्डेट आहे त्यांच्या मार्गदर्शकांचा की तुम्ही व्यक्तिगत हल्ले करा, शिवराळ भाषा वापरा, बदनामीची खबरदारी घ्या आणि असं काम करणारे आणि त्यांचे जे काही उद्योग आहेत त्या उद्योगाला सामान्य माणसाच्याकडून व्यक्तींची प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे असे जे काही विषय असतील ते दुर्लक्षित करा आणि आपलं काम चालू ठेवा, हा पर्याय आहे. साहेब, आमचे कार्यकर्ते आहेत सगळे, थोड्या सतत एराधारा घातल्या की थकतात. मी गेल्या शुक्रवारी बघितलं, तुम्ही पुण्यात होता, 2 दिवसांनी इस्लामपूरला होता, परत मुंबईला होता आणि आता परत पुण्यात आला. मुळात तुम्ही मुंबईला गेलातच कशाला? इतकी धावपळ तुम्ही 82 वर्षी 28 वर्षाच्या मुलासारखी करतात, ही क्षमता कुठून येते? असं आहे की माझा एक समज होता आणि तो समज गैरसमज आत्ता मला कळलं. तर माझा समज होता तुम्ही माझे हितचिंतक करा, तुम्ही मला सांगताय आणि तुम्ही 4 लोकांचं माझं वय करताय. आपण बाहेर काढलेलं आम्हाला नाही साहेब, म्हणजे एक धावपळ आहे. आज 70-80 वर्षी माणसं थकून जातात. एक आणखी दुसरं की तुमचं स्मरणशक्ती, या दोन्ही ह्या मुलांसाठी जरुरीच आहे कनेक्ट होण्यासाठी तुमच्याशी. 2 गोष्टी आहेत. एक असं आहे की सतत लोकांच्याच राहिलं, लोकांची मनस्थिती काही जाणून घेण्याची गंभीरपणे काळजी घेतली तर आपल्याला थकवा येत नाही. आणि या देशाचा, या राज्याचा सर्वसामान्य माणूस हा कसल्याही संकटावर मात करून पुढे राहण्याच्यासाठी उर्मी देतो आणि तो उर्मी ज्या पद्धतीने देतो कार्यावर माझ्या सरकारचा थकवा पूर्णपणानं दूर जातो. दुसरा फक्त तो विचारला स्मरणशक्तीचा. असं खरं सांगायचं ते 2 लोकांच्या बरोबर मी अतिशय लहान वयात काम करायची संधी घेतली. एकांचं नाव यशवंतराव चव्हाण आणि दुसऱ्यांचं नाव वसंतदादा पाटील. हे 2 लोकांचं एक वैशिष्ट्य असं होतं की कुणीही 50 वर्षापूर्वीचा त्यांचा जोडीदार जर भेटला तर ते पहिल्या नावाने हाक मारायचे. आणि मी बघितलं त्यांचं समाजकारण, त्यांचं राजकारण यशस्वी व्हायला अनेक गोष्टी नव्याच्या बाजू आहेत, पण पहिलं नाव घेऊन ते सुसंवाद ठेवायचे. त्याच्यामध्ये त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळायचा आणि त्याच्यावर माझं लक्ष असायचं. आणि साधं एक उदाहरण सांगतो तर समजा मी मुख्यमंत्री होतो आणि मुख्यमंत्री असताना माझ्या मतदारसंघातली एक भगिनी बेजारला आली काही कामासाठी. ती आल्याच्या नंतर तिने उभंच म्हणलं आणि विचारलं काय कुसुम काय करते. तिच्या चेहऱ्यावर काय कुसुम म्हणून विचारल्यावर जो आनंद होता ती कामच असायची. आणि गावाकडे जाऊन सांगायची की माझं काम हो न हो पण साहेबांनी मला कुसुम म्हणून हाकवलं. लोकांना व्यक्तिगत संबंध, व्यक्तिगत नावं ही जर आपण कल्टिवेट केली तर त्याची उपयुक्तता प्रचंड असते. एक काळ असा होता माझ्या मतदारसंघात 50% लोकांना मी पहिल्या नावाने ओळखत असे. आता फरक पडला, आता जनरेशन गॅप झाली. आता मला आल्याच्या नंतर तुझ्या वडिलाचं नाव विचारलं की मग कळतो कोणत्या घरातला तो. आणि ती पद्धत आता माझी वाढत्या वयामुळे झाली. राऊतसाहेब, की तुम्ही शरद पवार साहेब आधीचे पाहिलेले आहेत, पण सत्तेमधले असलेले दोस्तीचे शरद पवार
आणि आधीचे शरद पवार तेच आहे, तेच आहे. त्यांच्यामध्ये बदल नाही. आम्ही जेव्हा तरुण होतो तेव्हा आम्ही त्यांच्या प्रेमात पडलेलो आहोत, ते शरद पवार आज आहे, तेच बाळासाहेब ठाकरे मी शेवटपर्यंत पाहिले. मगाशी आपण पवारसाहेबांचा एक वयाचा उल्लेख केलात. बाळासाहेब ठाकरे सुद्धा शेवटपर्यंत तरुणांचे नेते होते. आणि बाळासाहेब सुद्धा नेहमी अनेकदा आम्ही खाजगीत बोलायचो आणि कधी पवारसाहेबांचा विषय निघाला की बाळासाहेब म्हणायचे, काय बोलायचं या माणसाला, किती फिरतो, विश्रांती घेत नाही. पण परत बाळासाहेब म्हणायचे की माणसामध्ये राहणं हीच ऊर्जा आहे, त्यातून ऊर्जा मिळते. आणि बाळासाहेबांचं परत दुसरं फार सुंदर स्टेटमेंट ते द्यायचे. त्यांचं म्हणणं होतं की माणसानं वयानं म्हातारं व्हावं, विचारानं म्हातारं होऊ नये, तुम्ही सतत काम करत राहिलं पाहिजे. आणि आम्ही बाळासाहेबांनाही पाहिलेलं आहे, आम्ही आता शरद पवार साहेबांनाही पाहतोय, ते लोकांमध्ये राहणं, लोकांशी संवाद साधणं, लोकांशी कनेक्ट राहणं, हे ह्या पिढीच्या नेतृत्वाचं फार मोठं योगदान आहे. दुसरा प्रश्न आहे त्याला धरून. दत्ता ईश्वट जामनेरचा मुलगा आहे, त्यांनी विचारलं, दोघांनाही असेल, तुम्ही उत्तर दिलं तर अधिक चांगलं होईल. नाही, त्या प्रश्नाचं ईडी IT ह्याच्या धाडी फक्त तुम्हा लोकांवरती पडतात, म्हणजे तुमच्या पक्षांवरती, भाजपवरती पडत नाही, ह्याचं तुम्ही काय उत्तर द्याल? म्हणून मी संजय राऊत 2024 नंतर याचं उत्तर देऊ. मैं बराबर बोल रहा हूं ना, दिन हमारे भी आएंगे भाई. ये डेमोक्रेसी है, सामने लोग बैठे हैं, 2024 में उसका जवाब मिलेगा. पण राऊत साहेब, याचा त्रास किती होतो? ह्या सगळ्याचा त्रास किती होतो? त्रास म्हटलं तर होतो, म्हटलं तर करून घ्यायचा नाही. आपण जे होणारच आहे, जे आपल्या मागे ससेमिरा लावणारच आहे, एकदा कळल्यावरती त्रास कशा करता करून घ्यायचा. आता माझ्यासारख्या माणसाची नसलेली प्रॉपर्टी जप्त केली, जी संपत्ती नाहीच आहे, मैं जिस घर में रहता हूँ, ज्या घरात मी राहतो ते, आणि माझं वडिलोपार्जित एक जमीन आहे 40-45 गुंठे, कोणतीही नोटीस न देता जप्त केली. आणि रोज अटक करणार. मी निरोप दिला, अरे मी बसलो आहे, कधी अटक करताय? ज्या दिवशी माझ्या जवळच्या लोकांवर धाडी पडल्या, त्या दिवशी मैं उस दिन रात को 12 बजे अमित शाह जी को फोन किया था दिल्ली में, आणि त्यांना सांगितलं की मी दिल्लीमध्ये बसलेलो आहे, मेरे लिए गरीब लोगों को क्यों आप तकलीफ दे रहे हो, मुझे अरेस्ट करो, मैं बैठा हूं, मला अटक करा. मी फोन करून त्यांना सांगितलेलं आहे, आम्ही घाबरत नाही. तो पुष्पामधला डायलॉग आहे ना, काय पवार साहेब, अशा पद्धतीने सत्तेमध्ये राहून तुम्ही प्रशासकीय कामकाज सुद्धा बघितलेलं आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या यंत्रणा वापरणं खुलेआम हे कितपत योग्य आहे? असं आहे की ते अजिबात योग्य नाही. पण सध्याचे राज्यकर्ते हे सभ्य आणि सुसंस्कृत असे राज्यकर्ते नाही आहेत. त्यामुळे त्यांना असं वाटतं की असं केलं तर त्यांच्या विचाराशी संघर्ष करणारा जो घटक आहे तो तातडीने सरेंडर होईल. पण आता जसं आता राऊत साहेबांनी सांगितलं, तुम्हाला आठवत असेल, विधानसभेच्या निवडणुका होण्याच्या पूर्वी मला नोटीस आली, ईडीची नोटीस आली, ती आठवत आहे का? आल्याच्या नंतर मी आमच्या सहकार्यांना सांगितलं की आज सकाळी आपल्याला ईडीच्या ऑफिसमध्ये जायचं, आणि ईडीच्या ऑफिसमध्ये येतो म्हणून फोन केला तर धावून ईडीचे अधिकारी यायला लागले हात जोडून, येऊ नका. तर त्यामुळे अशी संकटं आल्याच्या नंतर आपला रुपया खण वाजणार आहे, आपला रुपया सच्चा आहे. त्यामुळं असल्या दरवशाहीला घाबरायचं नाही. जसं यांनी सांगितलं, या तुमच्याकडं तुम्हाला काय न्यायचं ते न्या, कुठल्या कोट्यावधी रुपयाची संपत्ती आहे ती तुमचं म्हणणं असेल तर तुम्ही निम्म्याची घ्या आणि निम्म्याची मला ठेवा, पण मी कधी पाहिलेली नव्हती ती. तात्पर्य असं आहे
की या सगळ्या प्रवृत्तीला धाडसाने तोंड देण्याची भूमिका घ्यावी लागते. या लोकांनी कधी आयुष्यात संघर्षाला खऱ्या अर्थानं तोंड दिलेलं नाही आणि त्यामुळं त्यांना असं वाटतं की त्यांच्यासारखेच इतर लोक असतील, पण ती त्यांची फसगत आहे. साहेब, एक बुधगाव सांगलीचा मुलगा आहे. त्यांनी असं विचारलंय की देशामध्ये अनेक आपण सामाजिक परिवर्तन आपण पाहिली. संतांची शिकवण, पुरोगामी ह्याच्याबद्दल आपण खूप बोलतो, पण समाज इतका बदलण्याचं कारण, धर्मवादी जातीवादी होण्याचं कारण काय? असं आहे की जाणीवपूर्वक नव्या पिढीच्या मध्ये हा धर्मवादाचा प्रसार करण्याचं काम काही लोक करतात. पण माझं स्वच्छ मत आहे की त्याला अल्टिमेटली यश येणार नाही. लोक ऐकतील, दुर्लक्ष करतील आणि हा विषय सोडून देतील. राऊसाहेब, ही सिच्युएशन आता सांगितली आहे, तुम्हालाही त्याचा अनुभव असेल, तर ह्याच्यावरती प्रबोधन करायचं आहे. लोकांना जागृती केल्याशिवाय तिथपर्यंत पोहोचणार नाही. तर त्यासाठी काय केलं पाहिजे? एक तर लोकांचे जे देशातले प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर फार चर्चा होऊ नये आपल्याकडे समाजामध्ये. महागाई आहे, बेरोजगारी आहे. आज सगळ्यात वाईट परिस्थिती जर कुठली असेल तर आपल्या काश्मीरमध्ये. देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे, जम्मू काश्मीरला केंद्राचं राज्य आहे, पण ज्याला टार्गेटेड किलिंग म्हणतो विशिष्ट समाजाचं, फक्त हिंदूंचं नाही, तर ज्यांच्या अंगावर वर्दी आहे पोलिसांची, सुरक्षा दलाची, असे मुस्लिम अधिकारी मारले जात आहेत. ह्याच्यावरून लक्ष हटवायचं आणि मग असे हे धर्म, जात, ज्ञानवापी मशीद, अन्य काही गोष्टी, शिवलिंग, त्यांना प्रत्येक मस्जिदी शिवलिंग दिखता है, शिवलिंग ढूंढने जा रहे हैं. तो मैंने 2 बार कहा है कि शिवलिंग की बात आप करते हो, सबसे बड़ा भगवान शिव महादेव, वो तो कैलाश मानस सरोवर पे बैठा है ऊपर, और कैलाश मानस सरोवर तो चीन के कब्जे में, तो पहला उनको लेके आओ, बाद में यहाँ वहाँ ढूंढो. आप पहले चीन वाला जो कैलाश मानस सरोवर है जहाँ ऊपर शिवजी बैठे हैं, आप उनको छुड़ा कर यहाँ लेके आए. पण ते करणार नाही. काश्मीरच्या विषयावरती एक तरी भाजपचा नेता बोलतोय का? हजारो हिंदूंच्या कत्तली सुरू आहेत. काश्मीरी पंडित घर वापसी, कुठे घर वापसी आहे ते सुद्धा पळून चालले आहेत. अनेक अधिकारी मारले जात आहेत. पण काल 2 दिवस पाहतोय तिथे काश्मीरमध्ये किलिंग सुरू आहे आणि आपल्या देशाचे गृहमंत्री हे एका सिनेमाचं प्रमोशन करतायत, पृथ्वीराज, बरं का. त्याच्या आधी काश्मीर फाईल, खरं म्हणजे आताच्या सिच्युएशनवरती काश्मीर फाईल 2 काढायला पाहिजे, आहे हिंमत त्या निर्मात्याची. पण हे अनेक प्रश्न जे लोकांचे आहेत, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, आर्थिक प्रश्न असतील, ह्याच्यावरती लक्ष लोकांचं विचलित करायचं, लोकांनी चर्चा करायची नाही, हे तरुणांना गुमराह करायचं आणि मग असे विषय. पण ही तात्पुरती आहे, हे सगळं आहे ना, टेम्पररी आहे, हे फार काळ राहणार नाही. आणि मला पूर्ण खात्री आहे, मी वारंवार 2024 सांगतो आहे, लोक शांत नाही आहेत, लोक आतून विचार करतायत आणि त्याचा स्फोट केव्हाही होऊ शकतो. काही लोकांना आपल्या देशाची तुलना श्रीलंकेशी केलेली आवडत नाही आहे सध्या, खास करून एका संघ परिवाराच्या लोकांना. पण श्रीलंकेसारखी ठिणगी पडायला इथे वेळ लागणार नाही, असं या देशामधलं वातावरण आहे. थोडं की काश्मीर फाईल हा सिनेमा एक सवन देशातल्या जनमानसावर काही वेगळा परिणाम करावा या दृष्टीनं तयार केलेला आणि खोटी स्थिती बांधलेला आहे. त्याच्यामध्ये जे दाखवलं आहे की पंडितांची हत्या त्या ठिकाणी होते आणि जो काळ होता त्या काळामध्ये देशामध्ये भाजपच्या मदतीचं सरकार होतं आणि आज जे घडतं त्या ठिकाणी घडत असताना आजही केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे. भाजपचं सरकार असताना या पंडित घटकांना
संरक्षण देण्याच्यासाठी पूर्णपणानं जे अपयशी ठरले ते काहीतरी चुकीचा विचार मांडून प्रचार करून लोकांची मतं डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतात हे जाणून घेतलं पाहिजे. साहेब, आता काश्मीर फाईल असेल किंवा उरीसारखा चित्रपट असेल, चित्रपटाचं माध्यम, टी व्हीचं माध्यम हे ताकदीने वापरलं जातं आहे आणि सतत काहीतरी मालिकातनं किंवा काहीतून काहीच सतत परपोलेट केलं जातं. अशा वेळी आपल्याकडे काहीच काम, कुठलं काम चालू आहे? आपण काय करतो त्याच्यासाठी? असं आहे की आपण फक्त अपेक्षा ठेवायची का की परस्पर होऊन जाईल? काय केलं पाहिजे त्याच्यासाठी? कल्चरल, आपण सांस्कृतिक उत्तर ह्याला कसं दिलं? मला असं वाटत नाही की हे टी व्हीच्या मालिका पाहिल्यामुळे आणि या हल्ली लोकांनी बातम्या पाहणं बंद केलं, एकतर्फी बातम्या असतात. मी तुम्हाला सांगतो, लोकांनी टी व्हीवरच्या डिबेट पाहणं बंद केलेलं आहे. कारण एका विशिष्ट विचाराचे लोक डिबेटमध्ये ज्या पद्धतीनं काम करतात, हे टी व्ही वाहिन्यांचे मालक हे भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणुका लढतात. राज्यसभा असेल, लोकसभा असेल. तुम्ही ह्या मीडियाकडून कोणत्या अपेक्षा ठेवताय? लोक शाणी आहेत. टी व्ही बघून लोक विश्वास ठेवणार नाहीत. मी तुम्हाला सांगतो, माझ्यासारखा माणूस रोज सकाळी 10 वाजता टी व्ही समोर येतो. मला माहिती आहे दिवसभर लोक माझं ऐकणार आहेत. पवार साहेब येतात, शांतपणे ऐकतात. लोक मूर्ख नाही आहेत त्या देशात. या देशातल्या लोकांमध्ये आजही परिवर्तन करण्याची मानसिकता आहे, ताकद आहे आणि तीच होणार. विश्वास ठेवला पाहिजे आपण फक्त आपल्या लोकांवर. पवार साहेब, बोलायचंय तुम्हाला त्या विषयावरती बोला ना. मी सहमत आहे. पवार साहेब, आपलं सचिन, तुम्ही सहमत आहात का या विषयाशी? निश्चितपणे. म्हणजे पहिली गोष्ट अशी की काश्मीर फाईल्सच्या संदर्भामध्ये जर तुम्ही बघितलं तर गंभीर बाब ही आहे की देशातल्या संवेदनशील प्रश्नांचा उपयोग आपले राजकीय स्वार्थासाठी केला जातो. यापेक्षा वाईट गोष्ट कुठली असू शकत नाही. तुम्ही लक्षात घ्या की 370 कलम हे किती योग्य आहे हे त्या काश्मीरी जनतेला पटवून द्यायचं आहे, देशाच्या जनतेनं नाही. इथं देशाच्या जनतेला त्यांनी छाती पेटून सांगितलं की 370 कलम आम्ही रद्द केलं. कशासाठी? ते इथली मतं मिळवण्यासाठी. त्यासाठी त्या काश्मीरच्या जनतेच्या लोकांना किती त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागला तुम्ही पहा. म्हणजे आपण लॉकडाऊन पाहिलं, इथं पाहिलं किती लोकांना लॉकडाऊनमध्ये, त्याच्या अगोदर ते लॉकडाऊनमध्ये होते. तुम्ही अरुणाचल प्रदेशच्या तिकडचा विभाग घ्या किंवा तिथं टर्माईट जे बोललं गेलं बांगलादेशच्या आणि याच्या प्रश्नावरती, तिथं बांगलादेश चीनच्या बाजूनं जायला तयार झाला. म्हणजे देशाच्या हिताच्या प्रश्नांवरती देखील जर तुम्ही राजकारण करणार असाल तर यापेक्षा खालच्या पातळीची मानसिकता कुठली असू शकणार नाही असं माझं मत आहे. त्याचा निकरानं विरोध होण्याची आवश्यकता आहे. आणि दुसरा जो प्रश्न तुम्ही म्हणालात की 2 गोष्टी राजकीय कुठल्याही पक्षासाठी महत्त्वाच्या असतात आणि ते निरंतर काम असलं पाहिजे. ते आहे जनप्रबोधनाचं आणि मतपरिवर्तनाचं. तुमचे कार्यक्रम असेल, तुमचे कार्यकर्त्यांची वैचारिक क्षमता असेल, ही सगळी सतत त्या ठिकाणी चालू ठेवली पाहिजे. आणि मग मला आठवतं ते नेहरूंचं त्यावेळेचं एक त्यांच्या आत्मचरित्रामधलं मत ते महत्त्वाचं आहे आपल्या सगळ्यांसाठी की त्यावेळेचा जो मीडिया होता तो जमीनदारांच्या हातात होता किंवा इंग्रजांच्या हातात होता. अशा वेळेला गांधीजींचा विचार हा कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम कार्यकर्ते करायचे. त्याच पद्धतीनं आता मला असं वाटतं कार्यकर्त्यांनी कंबर कसून पुढे आलं पाहिजे आणि यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी वातावरण तयार करण्याची आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. पवार साहेब, अनेक मुलांचा प्रश्न आहे आणि त्याच्या या प्रश्नांमध्ये आलेल्या मधला तो प्रश्न जास्त आहे. तुमच्यावरती जेव्हा टीका होते तेव्हा हे छोटे छोटे कार्यकर्ते खूप झगडत असतात, भांडत असतात. परंतु मधले जे काय म्हणजे सरदार म्हणूया काय ते बाकीचे नेते आहेत ते स्वतः ॲक्शन का घेत नाही? का आव्हाड साहेब सोडून बोला, तर बाकीचे काहीच करत का नाही? प्रश्न असा आहे की हे ठरवलं पाहिजे की ॲक्शन काय घ्यायची आणि कधी घ्यायची आणि कशा पद्धतीने घ्यायची. तरुण कार्यकर्त्यांनी आपली प्रतिक्रिया तातडीने दिली तर त्याच्यात आश्चर्य नाही, स्वाभाविक आहे की तातडीने त्याचं मत तो व्यक्त करतो आणि तो विषय तिथं थांबतो. बाकीचे जे सिनियर लोक आहेत त्या सगळ्यांचं एकंदर या सगळ्या क्षेत्रातली जी कामगिरी आहे ती कामगिरी आपण तयारीत राहिलं पाहिजे. योग्य वेळ त्या वेळेला
ही प्रवृत्ती उलटून टाकली पाहिजे, त्यांचा पराभव केला पाहिजे आणि त्या सगळ्या कामाला या सगळ्या वडीलधारी लोकांची शक्ती ही कामाला लावणं हे आम्हा लोकांचं काम आहे आणि ते आम्ही करत असतो. त्या सगळ्याच गोष्टी जाहीरपणानं बोलत असतो. समजलं ना उत्तर काय ते? साहेब, हे अधिक मुलं आपल्या कार्यकर्त्यांनी सक्षमपणे उत्तरं देण्यासाठी, प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी काय पाहिलं पाहिजे, काय वाचलं पाहिजे, काय ऐकलं पाहिजे ते कृपया सांगावं आपण. एक असं आहे की वाचलं तर पाहिजे. अनेक गोष्टी या पुढे येत असतात. हल्ली ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधी केला की मीडियासुद्धा थोडा वाया झालेला आहे. मीडियाचं नियंत्रण काही घटकांच्या हातामध्ये आहे आणि ज्यांच्या हातामध्ये त्यांच्यावर केंद्र सरकारचा दबाव, त्या दबावापोटी अनेक वेळेला ते आपली मतं स्वच्छ मांडत नाही. पण काही लोक जसे आहेत राऊतांच्यासारखे, ते कशाची फिकीर करत नाही. ते जे योग्य असेल त्याला योग्य, जे चुकीचं असेल तर त्यांना जी काही बाळासाहेबांची भाषा आहे त्या ठाकरे भाषेचा उपयोग करून ती पावलं टाकत असतात. आपण या पद्धतीनं स्पष्ट उत्तर देऊन आपली भूमिका मांडणारे जे सहकारी आहेत, जे घटक आहेत, त्यांच्या संबंधीचं वाचन कथाक्षणी केलं पाहिजे. आता हे जर सांगायचं असेल, ज्यांनी प्रश्न विचारला त्यांचं पाक्षिक हे आपण नित्याने वाचता बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तिथं मिळतील. धन्यवाद. आता बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला साहेबांनी. ज्या पद्धतीने हल्ले होत आहेत गेले 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंवरती किंवा तुमच्यावरती पण थेट, तुम्हाला कधीतरी बाळासाहेबांची आठवण येते आणि आज असले असते तर थोडं इमॅजिन करा त्यांनी काय बोलले असते ह्या सगळ्या वातावरणावरती. बाळासाहेब ठाकरेंबरोबर मी 30 वर्ष काम केलं, फार जवळून. नक्कीच त्यांचा प्रभाव माझ्यावर आहे, किंवा त्यांचा प्रभाव असायलाच पाहिजे. आणि बाळासाहेब ठाकरे असताना सुद्धा सामनाच्या माध्यमातून किंवा अनेक माध्यमातून अनेक प्रश्नांची उत्तरं मीच द्यायचा प्रयत्न करत होतो. ती बाळासाहेबांची इच्छा होती. आताही आमच्या पक्षामध्ये, आमचा पक्ष मोठा आहे, लढवय्ये लोक आहेत, पण हिमतीनं समोर जाऊन जेव्हा मी उभा राहतो, बोलतो, तेव्हा नक्कीच मला बाळासाहेबांचं स्मरण प्रत्येक वेळेला होतं की बाळासाहेबांनी आता मला काय सांगितलं असतं, बाळासाहेब काय बोलले असते. किंबहुना सामनाचे अभिलेख जर आपण पाहत असाल, अजूनही त्यांच्याच भूमिका किंवा त्यांच्याच भाषेतून ती लिहिले जातात, म्हणून लोकांपर्यंत पोहोचतात. अर्थात बाळासाहेब जर असते आज तर अनेकांची हिंमतच झाली नसते. आज जे काय उद्योग चालू आहेत, जे काय उपद्व्याप करतायत लोक, त्यांची हिंमत झाली नसते. आम्ही त्यांना चळाचळा कापताना बघितलं या सगळ्यांना, बाळासाहेबांसमोर. म्हणजे मातोश्री जायचं म्हटलं तरी 10 वेळा पाऊल टाकताना विचार करायचा. परिस्थिती अजून बदललेली नाही. आम्ही म्हटलं दाखवायची काही गोष्ट आम्हाला, तर आम्ही दाखवू शकतो. पण आमचे सध्याचे नेते हे सुसंस्कृत आहेत आणि आम्ही बाळासाहेबांच्या जास्त पठडीमध्ये काम केल्यामुळे आम्ही टोकाचा तो जो का आहे सुसंस्कृतपणा वगैरे पाळत नाही. अंगावर आलात तर आम्ही शेंगावर, तुम्ही ज्या भाषेत बोलाल त्या भाषेत उत्तर देऊ, कारण आमची भाषा अधिक प्रखर आहे. जसं साहेबांनी सांगितलं, ठाकरी भाषा, प्रभाव आहे तो राहिला पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण महाराष्ट्राला, मला नाही, महाराष्ट्राला कायम राहायला पाहिजे. एवढं मोठं काम त्यांनी करून ठेवलं. परंतु बाळासाहेबांची शिवसेना वेगळी आणि आताची शिवसेना वेगळी असं सांगितलं जातं. त्याच्यातला भाग एकच आहे, पिढी बदलते. नाही, त्याच्यातला महत्वाचा भाग तेवढा सांगतो की आताचं जे महाविकास आघाडीचं जे गठन आहे ते बाळासाहेबांना मान्य नसलं असतं, हा त्याच्यातला रोख आहे. अजिबात नाही, ते फक्त हे अजिबात नाही. अजिबात नाही. बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा अनेकदा माननीय पवार साहेबांनी बाळासाहेबांनी व्यासपीठ शेअर केलेलं आहे, किंबहुना बाळासाहेबांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे की ही ताकद आणि आपली ताकद एकत्र आली तर आपण दिल्लीला झुकवू. त्याच्यामुळे आत्ता जे काय सरकार स्थापन झालेलं आहे हे एकेकाळी बाळासाहेबांचं स्वप्न होतं, बाळासाहेबांची भूमिका होती. हे आता जे कोणी हा
समज निर्माण करतायत त्यांना शिवसेनेचा विचार आणि बाळासाहेबांच्या भूमिका माहीत नाही, त्यांना अभ्यास केला पाहिजे. मी त्यांची शिकवणी घ्यायला तयार आहे. म्हणजे याचा अर्थ आहे 2019च्या ऐवजी 2014ला महायुती आघाडी झाली असती, असं त्याचा घ्यायचा का अर्थ? आघाडी कशाला, अनेकदा याविषयी या आधी सुद्धा असे प्रयत्न झालेले आहेत. पण भारतीय जनता पक्षाचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी महाराष्ट्राच्या मनातले एक सरकार आणायला त्यांनी आम्हाला संधी उत्तेजन दिली. दिलं. साहेब, कधी कधी तुम्हाला बाळासाहेबांची आठवण येते का ह्या सिच्युएशनला? असं आहे की जेव्हा क्रायसिस असतो आणि विशेषतः राजकीय क्रायसिस तयार होतो, यावेळेला बाळासाहेब असते तर त्यांनी काय केलं असतं हा विचार डोक्यात येतो आणि जो क्रायसिस आहे त्याचं उत्तर सापडतं. साहेब, पक्षातल्या लोकांचं असं म्हणणं आहे, मुलांचं, बऱ्याच जणांचे प्रश्नाचं ते त्या संदर्भाने बोललेले आहेत की ज्यावेळी पक्ष सत्तेत नसतो तेव्हा आपण खूप काम केलं जातं आणि त्यावेळी काही लोक सत्ता नाही म्हणून लांब राहतात आणि सत्ता आल्यानंतर परत जवळ येतात. अशा वेळी ह्यांच्या मानसिकतेचं संयोजन त्यांनी कसं केलं पाहिजे कार्यकर्त्यांनी? बेसिकली नेतृत्वानं सत्ता नसताना जे लोक दूर होते आणि सत्ता आल्याच्या नंतर त्यांचे चेहरे दिसायला लागले, त्या लोकांना कितपत किंमत द्यायची, कितपत त्यांचं महत्त्व ठेवायचं याच्या संबंधीचं तारतम्य नेतृत्वाने फाळावं लागतं आणि ते न बोलता फाळावं लागतं आणि दिसलं पाहिजे. राऊतसाहेब, आताचं जर सिच्युएशन बघितलं, त्या देशामध्ये 3 राज्य अशी महत्त्वाची आहे, लाल बाल पाल आपण ज्याला म्हणतो. आपल्या बाळ गंगाधर टिळक ज्यांनी स्वातंत्र्याची लढाई केली, पंजाबचं लाला लजपत राय आणि बिपिनचंद्र पाल बंगालमध्ये आणि पंजाबमध्ये बरीच उत्थानं झाली, मध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या, परंतु तिथे संघ प्रवृत्ती किंवा भाजप शिरकाव करू शकला नाही. पण महाराष्ट्रात तो झाला. आमच्यासारखे कायम म्हणतात की तो शिवसेनेचे खांद्यावर बसूनच भाजप मोठा झालेला आहे. अशा वेळी मागे बघून वळून पाहताना उद्धव ठाकरे तर म्हणाले की 25 वर्ष युतीमध्ये आमची शिवसेना सडली, असं त्यांनी 2000च्या इलेक्शनमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. तर आता करेक्शन करताना नेमकं ते करेक्शन कसं केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, तुमचा प्रश्न जो आहे त्या प्रश्नाशी मी सहमत नाही. महाराष्ट्रामध्ये नक्कीच शिवसेनेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष वाढला हे खरं आहे. पण तुम्ही एक लक्षात घेतलं का, आज जी ताकद तुम्हाला दिसते भारतीय जनता पक्षाची, विधानसभा असेल लोकसभा असेल, त्यातले 75% लोक हे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीतून गेलेले आहेत. त्या पक्षामध्ये काँग्रेसवाल्यांना हाफचड्डी घातली आहे त्यांनी. हा मूळ विचार नाही आहे. त्याच्यामुळे तो विचार किंवा ते विष वाढते महाराष्ट्रात नाही. त्यांनी काही लोकांना आपल्या राजकीय स्वार्थासाठी सामील करून घेतलं. उद्या ते 2024च्या आधी अर्ध दुकान त्यांच्या खाली होणार आहे, मी तुम्हाला लिहून देतो. म्हणजे ते हाफचड्डी घातलेले सगळे तुमच्याकडे येणार, फुल पॅन्ट शिवायला टाका. त्याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, तुम्ही शिवसेनेची मदत घेऊन कळत न कळत हे सांगायचा प्रयत्न केला की भाजप वाढली का. शिवसेनेचा आणि भाजप वाढीचा काही संबंध नाही. भाजप ही विचारसरणी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी आणि ती विचारसरणी स्वातंत्र्याच्या आधी महाराष्ट्रात जन्माला आली. नागपूर हे तिचं केंद्र होतं आणि तिथून ती वाढत गेली. ही गोष्ट मान्य करायला पाहिजे की त्यांचा सुरुवातीचा कालखंड महाराष्ट्राने त्यांना जवळ केलं नाही, पण एखादी चळवळ सुरू झाली, संघर्ष सुरू झाला तर त्याचा त्यांनी लाभ घेतला. आणि त्याचं उदाहरण संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ज्यावेळी सुरू झाली त्यावेळेला हे जनसंघाचे लोक समितीमध्ये येऊन कुठं ना कुठं आपलं स्थान प्रस्थापित करायला लागले. आणि त्यानंतर
जनता पक्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी याचा अधिक फायदा घेतला. या सगळ्या गोष्टीचा आणि शिवसेनेचा काही संबंध नाही. शिवसेना ही प्रत्यक्षपणानं काम करण्याच्या पूर्वी एका विचारानं हे RSSचे लोक काम करत होते आणि आजही करतात. नाही, दुसरा एक महत्त्वाचा विषय तुम्ही समजून घेतला पाहिजे. आपण म्हणताय की संघाचं मुख्यालय नागपूरला आहे, पण परंपरेनं विदर्भ हा काँग्रेसचाच बालेकिल्ला राहिला. नागपूरला वर्षानुवर्ष काँग्रेसचाच माणूस पार्लमेंटला निवडून जात होता. हे आता एखाद दुसरं वर्ष हा अपवाद आहे. त्याच्यामुळे फार प्रभाव होता का त्यांचा कार्यकर्ते किंवा प्रचारकाचा? नाही. नागपूरसारख्या ठिकाणी वर्धा असेल, भंडारा असेल, चिमूर असेल, हे सगळे जिल्हे हे अनेकदा पैकीच्या पैकी हे काँग्रेसचे खासदार निवडून गेले. नंतर मोठ्या प्रमाणात तिथे शिवसेनेचे लोक निवडून आले. भारतीय जनता पक्ष तिथे अलीकडच्या काळात निवडून यायला लागला. त्याच्यामुळे नागपूर मुख्यालय असल्यामुळे लोकांवरती फार प्रभाव पडला असं मी मानत नाही. साहेब, सतत आता पवार साहेब वेगवेगळे प्रश्न येतात. आस्तिकता नास्तिकता तपासली जाते. त्याच्याबद्दल मतभेद वेगळे आहेत की आस्तिकतेला कशाला देवाला पाया पडायला गेलं म्हणजे माणूस आस्तिक असं नाही आहे. जो भेद प्रामाण्य मानत नाही त्याला नास्तिक म्हटलं जातं. तर खरंच असं राजकारणामध्ये अशा पद्धतीची तपासणी व्हावी अशी अपेक्षित होती का कधी? तुम्ही 30, 40, 50 वर्ष आज तुम्ही राजकारणात आहेत. डाव्या विचाराच्या लोकांबरोबर सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे, पण अशा तपासण्या झालेल्या आहेत का आणि ते योग्य आहे का? आणि कधी तपासण्या झाल्या नाही, ते योग्य नाही. असं एक कोण आस्तिक नास्तिक हा व्यक्तिगत प्रश्न आहे. आता माझ्या पुस्तकात मी सांगितलं तर मी फार नास्तिकतेचा किंवा आस्तिकतेचा फार मी गवगाव कधी करत नाही. पण समजा मी पंढरपूरला जात असेल आणि पंढरपूरला जात असताना विठ्ठलाचं मंदिर समोर दिसतं तर मी हात जोडतो. तो हात का जोडतो की या देशातला सामान्य माणूस विठ्ठल हा आपला संकटमोचक आहे असं समजून श्रद्धेनं त्याचा विचार ठेवतो. त्या सामान्य माणसाच्या श्रद्धेचा अनादर करू नये या भावनेनं माझा नमस्कार असतो. राऊसाहेब, आता गेल्या 3 महिन्यापूर्वी किंवा 4 महिन्यापूर्वी असेल, प्रबोधनकार ठाकरे यांचा संपूर्ण 10 वर्षाच्या पुस्तकाचा संच निघाला. आपल्यालाही माहिती असेल, 3 खंड केले आणि त्याच्या भाषा विभागाचे प्रमुख हे सुभाष देसाईच होते. चांगलं काम केलं. खूप महत्त्वाचा संदर्भ आला पुढे. हेच काम भाषा मंत्री तेच होते, मागच्या 5 वर्षात का होऊ शकलं नाही? हे सगळ्या गोष्टी करायला एक वेळ यावी लागते. ती वेळ गेल्या 2.5 वर्षात त्यांच्याकडे आलेली आहे. हे सरकार जे आहे सध्याचं, हे प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारानं चाललेलं सरकार आहे आणि त्यांचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत आता पोचण्याची गरज आहे या सध्याच्या परिस्थितीमध्ये. आणि मला असं वाटतं की त्या दृष्टीनं सरकारनं यावेळेला जरा वेगानं काम केलं. आणि खरंच त्या ग्रंथांचं तुम्ही सगळे 3 ग्रंथ आहेत, खूप स्वस्तात आहेत, 100 रुपयाला आहेत, पण प्रचंड 1000हून जास्त पाने आहेत. जरूर वाचा आणि आपल्याला कुठे जायचं आणि कशा पद्धतीने काम करायचं ते लक्षात येईल आपल्या. आणि प्रबोधनकार समजून घ्यायचे असतील तर एकदा प्रबोधनकारावरती पवार साहेबांचं व्याख्यान ठेवा. कारण आमच्यापेक्षा प्रबोधनकारांच्या विचारांचे जास्त दाखले हे अनेकदा पवार साहेब देत असतात. पवारसाहेब नक्की त्यांचं व्याख्यान करीन, कारण 25 वर्षापूर्वी बाळासाहेबांच्या तोंडून मी प्रबोधनकार केलेले आहेत आणि त्याचं टेप रेकॉर्डिंग केलेलं आहे. मला आधी माहिती असलं असतं तर मी ते दाखवलं असतं. प्रबोधनकारांपेक्षा बाळासाहेबांनी सांगितलेलं खूप कडक आहे. तुम्हाला माहिती असेल 96 सालामध्ये पहिली मी जे पुस्तक काढलं होतं देवधर्माच्या नावाने, त्याचं पुस्तकाचं प्रकाशन बाळासाहेबांनी केलं. नाही, त्यावेळी मी बाळासाहेबांना सांगितलं होतं या पुस्तकाचं प्रकाशन तुम्ही करा, माझं कौतुक करू नका. हे पुस्तक ज्यांना अर्पण केलंय त्या प्रबोधनकारांना करा आणि त्यांचं 50 मिनिटाचं भाषण अफलातून आहे, ते जरूर तुम्ही ऐका. मी यूट्यूबला लवकर टाकीन. साहेब, आपल्या ह्या समाजाला अनेकांनी विचारलेलं आहे की आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतोय, परंतु आता आपल्या हेरवाडला
आपण निर्णय घेतला विद्वांचं विद्रुपीकरण थांबावं. जर आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, अनेकांचं म्हणणं आहे की सामाजिक चळवळी आहेत, आपण इथे चालतात, संस्था आहेत, संघटना आहेत, पण हे सगळं होण्यासाठी इतका काळ का जावा लागतो आपल्याला? उशीर झाला असेल पण त्याची सुरुवात तर झाली. आणि दुसरी गोष्ट आहे की जे तुम्ही ज्या गावाचा उल्लेख केला ते त्या गावापुरता आता सीमित नाही आहे. आता अनेक तरुण मुली सार्वजनिक जीवनात ज्या काम करतात त्या गावोगाव एखादी बिचारी भगिनी आणि जिचे पती हयात नाहीत असे दिसले तर थांबवून तिला सांगतात की तू कुंकू लाव, तू गळ्यात मंगळसूत्र घाल आणि तू इतरांच्या पेक्षा वेगळी नाहीस हे दाखव. हा अर्ज धरणारा महिलांचा मुलींचा संच आज अनेक ठिकाणी काम करतो याची मला कल्पना आहे आणि त्यांना प्रतिसाद मिळतोय. राऊतसाहेब, तुम्हाला ह्या लोकांना, आपल्या कार्यकर्त्यांना, लोकांशी कनेक्ट होण्यासाठी सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या तरुणांना आणि विशेषतः महिलांना काय केलं पाहिजे पुढच्या काळामध्ये? कारण ह्या सगळे सॉफ्ट टार्गेट आहेत. आज सगळ्यात जास्त मतदार तरुण मला आहेत. असं वाटतं की आमच्यापेक्षा ही पिढी जास्त कनेक्ट आहे समाजाशी, ही जास्त कनेक्ट आहे. किंबहुना आम्ही थोडे मागे असतो. आम्ही लोकांना मीडियाच्या माध्यमातून दिसतो, पण ही जी नवीन नवीन आयुधं जी निर्माण झालेली आहेत, त्याला तुम्ही सोशल मीडिया म्हणता, त्याचा सगळ्यात जास्त उत्तम प्रकारे वापर ही आजची पिढी करते. आता माझ्या घरामध्ये मी पाहतो, मी माझ्या मुलींना रोज सकाळी म्हणतो, अरे पेपर वाचला नाहीस तू, आज माझ्यासमोर पेपर पडले. ती म्हणते नाही बाबा, सकाळी उठून मी त्या मोबाईलवर झाली पेपर वाचतात आणि आम्ही चर्चा करतो. नवीन मुलं या नवीन माध्यमांशी, समाज माध्यमांशी नुसतं कनेक्ट नाही तर व्यक्त होत असतात, त्याच्यावरती विचारही करतात. लोकांच्या मनात जे विष पेरलं जातं आहे या माध्यमातून, त्या संदर्भात ते प्रतिवाद करताना मला दिसतात. आणि मी ह्या सगळ्या गोष्टी पाहत असतो, अनेकदा वाचत असतो, समजून घेत असतो. आणि ह्या पिढीकडून ज्या अपेक्षा, आपण म्हणतो परिवर्तनाची जी आपल्याला एक अपेक्षा आहे भविष्यामध्ये, जे समाजामध्ये विष पेरलं जातं आहे, विखार पेरला जातो आहे, तर ही जी समोर बसलेली जी पिढी आहे, आज 2200 तुम्ही आणलेले आहात ना, हे 2200 नसून 22 कोटी आहेत असं मी मानतो. हेच जाणार आहे देशभरामध्ये. आपल्याला ह्याच माध्यमातूनच हे विष उतरवावं लागेल. आणि आपल्या देशामध्ये संशोधन नेहमी होत असतं विष उतरवण्यावरती. हे लोक आहेत सगळे, हे उतरवणार विष. याच्यामध्ये मी अनेकदा पाहतो की विष पेरण्याचं काम, ज्याचा उल्लेख आता राऊतांनी केला, असं काहीतरी केलं आणि मीडियात ते आलं, सोशल मीडियात ज्या पद्धतीनं त्याला ट्रोलिंग केलं जातं ते बघितल्याच्या नंतर आनंद आणि आश्चर्य दोन्ही वाटतं. आणि त्याच्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की या देशातली, या राज्यातली तरुण पिढी ही जागृत आहे, ती असल्या खुलसत गोष्टी सहन करत नाहीत आणि आपली सगळी ताकद त्यांना ट्रोलिंग करण्यासाठी, त्यांना एक्सपोज करण्यासाठी ही वापरते. ते कोणाच्या सांगण्यावर नाही, त्यांच्या विचारातून. पण साहेब, ही वस्तुस्थिती असली तरी मला एक सहज प्रश्न पडला की साहेब, तुम्ही फलोद्यानावरती भरपूर काम केलेलं आहे, रिसर्च केलेलं आहे, तरी सुद्धा मीडिया आजचा जो आहे ते काय दाखवावं काय नाही त्याचा प्रत्येकाचा प्रश्न आहे. परंतु तरी सुद्धा तुम्ही फलोद्यानावरती इतकं काम करून, रिसर्च करून, साहेब तुम्हाला असा कुठला आंबा सापडलाय का की ज्याच्यामुळे मुलं होतात? कारण तो हे इतकं म्हणजे गणपती दूध प्यायल्यासारखा प्रसार त्याचा होतो. ह्या मीडियाच्या या अधपतनाबद्दल तुम्ही काय म्हणताय? गणपती दूध पितो त्याच्या अंगामुळं काय होतं, माझं अगदी स्वच्छ मत आहे, कुणीही त्याला कवडीची किंमत देत नाही, कुणीही त्याला महत्त्व देत नाही. या खुलसत कल्पना आहेत, हे सगळी नवी पिढी जाणून. महाराष्ट्र विज्ञानवादी आणि हे जे काय आंबा पुराण होतं ते पुराण पुरुष आहेत कुठे सध्या? लोक नाही स्वीकारत, आंबेवाले गेले. छान गोष्टी आहेत साहेब. पण तुम्हाला अजून काही यांना सांगायचं असेल मुलांना, आपल्या मीडियातल्या गोष्टी ज्या असेल, मी राऊत साहेबांना सांगेन की अजून आपण काही बोला, मार्गदर्शन, विशेषतः साहेबांना. मीडिया यांचा अधिकार आहे.
आता ही मुलं 2 प्रश्न विचारतील, त्याच्यानंतर संपेल. धन्यवाद साहेब. आदरणीय साहेब, आदरणीय राऊत साहेब, सावंत सर, सर्व कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या पण कार्यकर्ते म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवायच्या असतात. 2019ला पण एक प्रश्न घेतला होता, तसाच हे 2 शेवटचे प्रश्न आहेत आपल्याकडून. मला ते उत्तर पाहिजे. कार्यकर्त्यांना सुद्धा ते कदाचित लक्षात येईल ते प्रश्न कसे आहेत. सचिन तेंडुलकरची एक मुलाखत चालू होती. त्याने 200 रन वगैरे काहीतरी काढल्या होत्या. त्यावेळेस त्याला असा एक प्रश्न विचारला. समोर बरेच लोक बसलेली होती की हा तुझा रेकॉर्ड किंवा अशा पद्धतीने बॅटिंग कुणी करेल का? साहेब, विधिमंडळामध्ये आमच्या मनातला तसा कुणी आमदार तुम्हाला दिसतो का जो कदाचित पुढे विधिमंडळामध्ये यावा ही आमच्या सगळ्यांची पण इच्छा आहे. मला दोघांनाही प्रश्न आहे. मला फार लांब बघायची गरज आहे असं वाटत नाही. साहेब, त्यांचा थेट प्रश्न आहे की आमदार रोहित पवार हे नामदार होणार का, असा सरळ प्रश्न आहे. मी एवढं सांगतो, मी 1967 साली विधानसभेत गेलो आणि मला आमदाराचा नामदार व्हायला 5 वर्ष थांबावं लागलं होतं. हा शेवटचा प्रश्न आपल्या दोघांसाठी आहे. 2024ला महाराष्ट्राचा बुलंद आवाज, देशाचा बुलंद आवाज होऊ शकतो का आणि तुम्ही त्यासाठी प्रयत्न करणार का? उत्तर दिलंय ना. नाही, आपल्या दोघांकडून ते उत्तर आम्हाला हवंय. बघा, आम्ही तर कायम त्याच भूमिकेचे आहोत की महाराष्ट्रानं देशाचं नेतृत्व करावं. किंबहुना अनेकांना आवडत नाही मी जेव्हा सांगतो की या देशातल्या सध्याच्या सरकारला पर्याय द्यायचा असेल तर जर आपल्याला एक समोर पर्याय उभा करण्याचं नेतृत्व जे आहे ते जोपर्यंत पवारसाहेब पुढाकार घेत नाहीत तोपर्यंत शक्य नाही आहे. हे मी वारंवार बोलणारा या देशातला माणूस आहे आणि मी त्या मताशी कायम आहे की हा महाराष्ट्राचा बुलंद आवाज देशाचा बुलंद आवाज झाल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांनाच घोषणा द्यायच्या, जोरदार द्यायचा तर महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. अरे कोण आया, कोण आया? महाविकास आघाडीचा. थँक्यू. शेवटी सर्वांचे आभार. आपले आजचे पाहुणे ज्यांनी मुलाखत दिली ते संजय राऊत, सचिन सावंत, आदरणीय शरद पवार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.